नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, अंगणवाडी सेविकांसाठी मदतनीसताईंसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे. जी-आर आलेला आहे एक प्रकारचा अंगणवाडी सेविका मदतनीसताईंसाठी महत्त्वाचा जी-आर असणार आहे. या जी-आरमध्ये काय नमूद केलेलं आहे ते पहा. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन 1550 रुपये भेटणार असे इथं म्हणण्यात आलेलं आहे. तसेच त्यांना येण्या जाण्याचा प्रवास भत्तासुद्धा भेटणार आहे असे इथं म्हटलेलं आहे. बघा इथे बघा, प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्त्याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन 100 रुपये एवढा त्यांना प्रवास भत्ता हा भेटणार आहे. आणि ही माहिती 75,757 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकरिताही काढण्यात आलेले अत्यंत महत्त्वाचा हा जी-आर असणार आहे. जी-आर थोडासा मोठा आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे. तरी देखील महत्त्वाची माहिती असल्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना विनंती आहे की संपूर्ण हा जी-आर पहा. आपण थोडक्यातच माहिती महत्त्वाची जी काय आहे ती महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा माहिती काय आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबत, म्हणजे अंगणवाडी सेविकांचा आणि मदतनीसांचा आता इथं दोघींचंही ट्रेनिंग होणार आहे. बघा, अगोदर सेविकांनाच फक्त ट्रेनिंग भेटत होती, परंतु हे पोषण मापदंडात जे अन्न सुरक्षेचं ट्रेनिंग आहे ते सेविकांना आणि मदतनीसांना दोघींना सुद्धा भेटणार आहे. तुम्ही या जी-आरची दिनांक पाहू शकताय, 12 जानेवारी 2026 आहे. महिला आणि बालविकास विभागाकडून काढण्यात आलेला हा जी-आर आहे. तुम्हाला इथं स्पष्टपणे बघा सर्व माहिती नमूद केलेली आहे. वर बघा एकूण 5 निविदा आहेत. 1 2 3 4 5 या 5 निविदेच्या आधारेच हा म्हणजे हा जी-आर काढण्यात आलेला. तर त्या जी-आरमध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण जाणून घ्या. बघा, सन 2024-25 मध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील सुमारे 66,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड कार्यक्रम राबवण्यात आला होता. ताईंनो, तुम्हाला आठवत नसेल पण हा म्हणजे पोषण मापदंडाचे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण झालेलं आहे. मी स्वतः हे प्रशिक्षण घेतलं आहे. तुम्ही सर्व आठवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे फूड सेफ्टीचं सांगितलेलं किंवा प्रोडक्ट जर एखादं आपण घेतलं तर त्याच्यामध्ये ग्रीन जी लाईन असते ती ग्रीन म्हणजे सेफ्टी फूड असं त्यांनी आपल्याला ट्रेनिंग दिलेलं. त्याच पद्धतीने ट्रेनिंग असणार आहे. तर हे ट्रेनिंग आता 2025-26 आर्थिक वर्षामधील राज्यातील उर्वरित म्हणजे जे अंगणवाडी सेविकांना अगोदर ट्रेनिंग भेटलेलं त्यांना आता भेटणार नाही. ज्या राहिलेल्या सेविका मदतनीस आहेत त्यांना त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण देण्याकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय स्तरावरून एजन्सी ही निविदा प्रकाशित केली होती. सदर निविदा प्रक्रियेअंतर्गत मे फूड सेफ्टी आणि सर्व्हिस नागपूर, अगोदर पण हीच कंपनी होती बघा, या निविदाधारकाचे दर प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन 1550 रुपये इतके निश्चित झालेले आहेत. त्यानुसार बघा, त्यानुसार त्यांनी इथं नमूद केल्याप्रमाणे राज्यातील एकूण 75,757 अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकरिता L1 निवेदधारक फूड सेफ्टी सर्व्हिस नागपूर यांच्याकडून 23.48 कोटी एवढ्या 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी आणि प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्याकरिता प्रतिदिन बघा प्रवास भत्ता सुद्धा प्रतिदिन 100 रुपये याप्रमाणे 1.51 कोटी रुपये एकूण बघा 24.998 कोटी एवढा खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि ही मंजुरी बघा 26/8/2025 ला देण्यात आली होती ना. आता त्यांची निविदा ही कंप्लीट झालेली आहे. या निविदेनुसार बघा यामध्ये नमूद केल्याप्रमाणे तरी प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन 1550 याप्रमाणे म्हणजे रक्कम देण्याची मंजूर करण्यात आलेली आहे. आणि ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याचाच हा महत्त्वपूर्ण जी-आर आहे. तर शासन निर्णय काय झाला हे थोडक्यात जाणून घ्या. बघा, शासन निर्णय कधीही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतोय. एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील राज्यातील उर्वरित अंगणवाडी सेविका मदतनीस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण देण्याकरिता राबवण्यात आलेल्या निविदे प्रक्रियेअंती मे फूड सेफ्टी सर्व्हिसेस नागपूर L1 निविदाधारक एजन्सीकडून राज्यातील 74,415 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मंजूर दरानुसार
प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन 1550 रुपये याप्रमाणे 2 दिवसीय अन्न सुरक्षा पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याकरिता व त्याकरिता येणारा खर्च बघा 23,06,86,500 फक्त एवढा खर्च येणार आहे इथं असं नमूद केलेलं आहे. त्याचप्रमाणे 2 नंबरची माहिती बघा इथं काय महत्त्वाचं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रवास भत्त्याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन 100 रुपये याप्रमाणे येणारा खर्च 1,48,43,000 फक्त इतक्या खर्चास देखील शासन मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस जर प्रशिक्षणाला गेल्या तर त्यांना प्रवास भत्ताही भेटणार आहे आणि प्रशिक्षणाची रक्कम देखील त्यांना भेटणार आहे. 3 नंबरचा ऑप्शन बघा काय अटी आहेत ते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम निविदेतील अटी व शर्तीनुसार राबवण्यात येत आहे याची दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी घ्यायची आहे. उपरोक्त देण्यात आलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने सध्या स्थितीत 9 कोटीच्या मर्यादेत कार्यारंभ आदेश देण्यात यावा. उर्वरित रकमेच्या मर्यादेत कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यासंदर्भात यथावकाश सूचना देण्यात येतील असं म्हटलेलं आहे. पुढची सूचना बघा 3 नंबरची. L1 निविदाधारक फूड सेफ्टी सर्व्हिस नागपूर यांच्याकडून विहित कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी त्यांना अंतिम दिनांक बंधनकारक करण्यास सांगितलेला आहे. 4 नंबरचा ऑप्शन बघा. सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे व खर्च यामध्ये जर अनियमितता झाली तर लेखा आक्षेप उद्भवल्यास त्याची जबाबदारी एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांची राहील असं म्हटलेलं आहे. सदरहू अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या मानकानुसार राबवण्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य यांनी दक्षता घ्यायची म्हटलेलं आहे. 6 नंबरचा बघा. सदर आदेश हा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी L1 निविदाधारक मेस फूड सेफ्टी सर्व्हिसेस नागपूर यांच्याशी समन्वय ठेवून त्यांच्यामार्फत राबवण्याच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रमाचे नियोजन करून प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची दक्षता घ्यायची आहे. आणि वरील निविदेतील अटी व शर्तीनुसार विहित नियमानुसार प्रशिक्षण पार पाडल्याबाबत महिला व बालविकास विभागाच्या संबंधित क्षेत्रीय यंत्रणेने प्रमाणित केल्यानंतरच देयके अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी करायची आहे. आता 8 नंबरचा ऑप्शन बघा. उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 1 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयातील खरेदी धोरणातील तरतुदीचे काटेकोर पालन करण्यात यावे असं म्हणण्यात आलेलं आहे. तर या पद्धतीने हा महत्त्वपूर्ण GR आलेला आहे. या GR मध्ये असं तुम्हाला जर हा GR पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर जाऊन हा GR पाहू शकता. अत्यंत महत्त्वाचा हा GR आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ट्रेनिंग भेटणार आहे. ट्रेनिंगची तर त्यांनी म्हटल्याप्रमाणे रक्कम भेटणार आहे असं म्हटलं होतं. परंतु ज्यावेळेस मागच्या वर्षी आमचं ट्रेनिंग झालं त्यावेळेस ताईंनो आम्हाला काही रक्कम भेटली नव्हती. अंगणवाडीसाठी फक्त एक बॉक्स म्हणजे एक किट देण्यात आलं होतं प्रति अंगणवाडी. त्याच्यामध्ये फूड सेफ्टी म्हणजे ओरिजिनल बटाटा कसा ओळखायचा किंवा ओरिजिनल भाजीपाला कसा ओळखायचा, तसे त्याच्यामध्ये काही टेस्ट करण्यासाठी काही साहित्य होतं, लिटमस पेपर होतं, कॉटन होतं. या पद्धतीने त्याच्यामध्ये साहित्य दिलेलं. यावर्षी तरी GR मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन 1550 रुपये एवढं भेटणार. तसेच त्यांना येण्या जाण्याचा भत्ता म्हणून 100 रुपये प्रति अंगणवाडी सेविका मदतनीस भेटणार असं म्हटलेलं आहे. तरी पाहूया प्रशिक्षण कशा पद्धतीने होते, काय होतं हे सर्व सविस्तरपणे तर आपण जाणून घेणारच आहोत. तोपर्यंत हा GR आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस ताईपर्यंत शेअर करा. आणि तुमचं देखील हे ट्रेनिंग झालं असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. तुमच्या ट्रेनिंगमध्ये काय झालं, तुमचा अनुभव काय हे देखील मला शेअर करा. आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.